हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साची अँड ज्योती महाजन. आणि आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आमच्याकडे रक्षाबंधनच्या दिवशी आरती लावली जाते. तर मी आरती आणि देवपूजा, बाकीची रूटीन कशी असते, मी कशी करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग आपलं रुटीनला सुरुवात करूया. तर मी आता इथे माझी आंघोळ वगैरे झाली आहे, सगळं आवरून झालेलं आहे. आता मी देवपूजा करणार आहे मस्तपैकी. तर चला मग आधी देवघर आपण पूर्ण स्वच्छ करून घेऊ. तर मी सगळे देव काढून घेतलेले आहे. छान देवारा पुसून घेते. मस्त असा देवारा स्वच्छ करून घ्यायचा. कपडा खालचा मी चेंज करून घेतलेला आहे छान स्वच्छ. तर माझ्याकडे आहेत ना, या अशा वारांच्या रांगोळ्या मी घेतलेल्या आहेत. तर आज ही सोमवारची रांगोळी मी टाकणार आहे. तर अशी आहे आपली देवपूजा आजची. किती छान दिसतंय. छान आपल्याला उंबरठा पुसून मस्त असं हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. आणि हे खूप छान प्रसन्न वातावरण असतं जर आपल्या मनासारखी पूजा झाली. आणि हे शुभ मानलं जातं. हळदीचं लेपन केलेलं मनाला शांती पण मिळते. कुठली अशुभ शक्ती घरामध्ये प्रवेश नाही करत आपल्या.
मस्त अशी माझी उंबरठा पूजन झालेलं आहे, बघू शकता. इथून असं माझं देवघर दिसतंय बघा. इथे लगेचच रांगोळी काढून घ्यायची आहे मला. तर बघा छानशी अशी आपली रांगोळी काढून झालेली आहे. तर चला मी आरतीसाठी पीठ भिजून घेते इथे. आणि इथे खीर शिजायला ठेवलेली आहे. मी तांदूळाची खीर शिजून करणार आहे. तर चला मग आपण करून घेऊया. हे आरतीला जे आपण पीठ भिजवतो ना, हे याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं असतं. बिना मिठाचं पीठ भिजून घ्यायचं असतं हे. तर बघा इथे छानसा मग गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला याचे दिवे बनवायचे आहेत. तर बघा माझे इथे दिवे बनवून झालेले आहेत. सगळे दिवे बनवून झाले आहेत. आता आपल्याला इथे पाणी पण उकळून झालेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे आहेत. आता हे दिवे आपल्याला छान असं 5-10 मिनिटं छान शिजून घ्यायचे आहेत. चला तर मी शिजून घेते मग बोलते. तर बघा दिवे छान आपले उकडून झालेले आहेत. आता मी यांना काढून घेते. आता आमचा दादा आरती लावणार आहे. पप्पा नाही आहेत घरी, तर मग पप्पांच्या ऐवजी दादा लावणार आहे आरती. सगळे दिवे लावून झालेले आहेत आपले. आता दादा पूजा करतोय. आणि अशा काही गोष्टी मुलांकडून मुद्दामून करून घ्यायच्या, जेणेकरून त्यांना माहिती पडेल. साची पण पूजा करते आता. आणि माझ्या साचीला अशा पूजेमध्ये ना फारच इंटरेस्ट असतो. तिला शिकायला फार आवडतं. माझ्या दोघं मुलांची पूजा झाली आहे. आता मी पण करून घेते. आणि आज खूप प्रसन्न आणि खूप शांततेत सगळं व्यवस्थित माझी पूजा संपन्न झालेली आहे. खूप सुंदर असं वातावरण घरामध्ये छान असं प्रसन्न वाटतंय. तर बघा किती छान असं माझ्या आरत्या छान लागलेल्या आहेत, मस्त अशा. आणि अशी आहे माझी आजची देवपूजा. आणि आज मी देवाजवळ राखी पण ठेवलेली आहे. आणि नैवेद्यासाठी मी खीर बनवलेली होती. नैवेद्यही दाखवून झालेला आहे. तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि पुढचा व्हिडिओ पण खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.